ना पद से बड़ा, ना कद से बड़ा ना पद से बड़ा, मुसीबत में जो साथ रहे खड़ा वो दादा गायकवाड सबसे बड़ा। मित्रांनो, दादा गायकवाड यांना कर्मवीर हा पुरस्कार मिळालेला आहे, कारण त्यांचं जे कर्म आहे हे कर्म इतकं मोठं आहे की ते कर्मांचे वीर आहेत। अनाथ निराधार जी लोक आहेत, रस्त्यावरती पडलेली लोक आहेत, त्यांच्यावरती मनोरुग्ण आहेत, त्यांच्यावरती ते उपचार करतात आणि उपचार झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधनं सरळ आपल्या आश्रममध्ये आणतात आणि आश्रममध्ये आणून त्यांचा सांभाळ करतात। तर असं जे कार्य आहे हे दादासाहेब गायकवाड यांच्या माध्यमातून होत आहे। तर आज मधुतारा सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आज इथे येण्याची मला जी संधी मिळाली आहे, दादांना मी सांगितलं होतं, दादा मी येतो म्हणलं तुमच्या दर्शनाला, आणि दादांनी मला सांगितलं की नक्की या, मी तुमची वाट बघतोय। पण इथं आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की ज्यावेळेस कल्पनाताई आल्या, कल्पनाताई ह्या आपल्या मधुतारा फाउंडेशन सोबत असतात नेहमी, आणि कल्पनाताईंनी इच्छा बोलून दाखवली होती की मला काही ना काहीतरी आपल्या आश्रमसाठी द्यायचं आहे। तर तुमच्या महाराष्ट्रभरामध्ये एवढे आश्रम आहेत, तर पुण्यामध्ये जर काही आश्रम असेल तर मला सांगा। तर मी म्हणलं आहे ना, आमच्या दादासाहेब गायकवाडांचं खूप मोठं काम आहे त्यांचं, तुम्ही एकदा येऊन तर बघा। कारण कसं आहे की परमेश्वर स्वतः येऊन काम करत नाही, तर हे दादासाहेबांच्या रूपामध्ये येऊन काम करून देतो। तर ज्या वेळेस आपण ज्या मंदिरामध्ये दानपेटीमध्ये दक्षिणा टाकतो, त्यानंतर आपल्या मनाला समाधान वाटते की आपण हे दक्षिणा दिलेली आहे आणि ह्याचं कुठेतरी फळ आपल्याला मिळेल। पण ते खरंच फळ आपल्याला मिळेल नाही मिळेल हे माहित नसतं, पण प्रत्यक्ष येऊन जर दान देणं आणि त्या प्रत्यक्ष ह्या लोकांसाठी मी दान दिलेलं आहे, तर ह्याच्यासाठी आज हा जो शिंदे परिवार आलेला आहे, तर आज आपण ह्यांच्याकडून जाणून घेऊया। ताई नमस्कार, काय म्हणतात? शिंदे भाऊंच्या माध्यमातून आज आम्ही गायकवाड भाऊ त्यांच्या आश्रमाला आज भेट दिली आणि त्यांचं काम इतकं मोठं आहे की वर्णन करणं अशक्य आहे की जे रस्त्यावर पडलेली लोक आहेत त्यांना ते सरळ आश्रमात घेऊन येतात आणि त्यांची एवढी सेवा करतात, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद। आणि आज तुम्ही हे बघितलं यांचं काय म्हणताल दादा, जसं बघितलं त्यांची अवस्था बघितली नाही, आज जी काही इथे लोक आहेत ती बघितलं तर खरंच मन सुन्न होतं। आणि रस्त्यावरती